राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना ब्रेक मिळाल्यानंतर सांगलीत मात्र या चर्चा नव्याने सुरू झाल्या। निमित्त होतं राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचं। राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत सांगलीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी एकत्र येत राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचा केक कापला असून पुन्हा एकदा मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील एकत्रीकरणाच्या चर्चांना सांगलीतून सुरुवात झाली। या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगलीत पुन्हा एकदा राज आणि उद्धव यांच्या एकीचा नारा पाहायला मिळाला। मागील महिनाभरापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणावर संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू होत्या। या चर्चा अंतिम टप्प्यातच आली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने या चर्चांना ब्रेक लागले। या दोन नेत्यांची भेट कशासाठी होती हे मात्र गुलदस्त्यात असलं तरी या भेटीनंतर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा या काहीशा लांबल्या होत्या। मात्र राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत मनसे सैनिकांनी पुन्हा या चर्चांना अधोरेखित केले। सांगलीत मनसेच्या कार्यालयात चक्क उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी दाखल झाले आणि पुन्हा एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या। सांगलीतील मनसे नेते तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क शिवसेनेला निमंत्रण दिल्यामुळे शिवसेनेचे ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या हस्ते राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आलाय। यावेळी मनसे सैनिकांनी शिवसैनिकांना आणि शिवसैनिकांनी मनसे सैनिकांना केक भरवत पुन्हा एकदा एकीचा नारा दिलाय। सांगलीत या एकीकरणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। सालाबादप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांचा जन्मदिवस आम्ही जोरदार सांगली जिल्ह्यामध्ये साजरा करतो। विविध कार्यक्रम विविध उपक्रमांनी आम्ही हा वाढदिवस साजरा करतो। आज जिल्ह्यामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा असे अनेक उपक्रम आता महिनाभर चालू राहणार आहेत। परंतु आज आम्ही कार्यक्रम अहमदाबादला जी विमान दुर्घटना झाली त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पावले त्यानिमित्त त्यामुळे आज आम्ही हा कार्यक्रम साध्या पद्धतीने करत आहोत आणि आज आम्ही मनसे जिल्हा कार्यालयामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करत असताना आनंदाची गोष्ट अशी की शिवसेनेचे आमच्या इथले स्थानिक सर्व पदाधिकारी शंभूराज काटकर आणि सर्वच आमच्या शहरातले पदाधिकारी या ठिकाणी सन्मान्य राजसाहेबांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी जमलेत। त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि ही चांगली भावना आहे की ठाकरे ब्रँड हा राज्यात टिकायला हवा। ठाकरेंना कुणी संपवू शकत नाही आहे। जे स्वप्न बघतायत त्यांनी हे चित्र बघावं। जर ठाकरेंवर अशी वेळ आली तर ठाकरेंचे सैनिक कोणत्याही क्षणाला एकत्र येऊ शकतात। आमच्यात कधीही मनभेद नव्हते। मतभेद हे होत असतात राजकारणात आणि ते चालू राहतात, पण मनभेद कधीही नव्हते। सन्मान्य राजसाहेब उद्धवसाहेब स्वतः भाऊ आहेत। युतीचा एकत्र येण्याचा निर्णय ते स्वतः घेतील आणि त्यांनी तो घ्यावा ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। 13 जून आदरणीय आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आणि 14 जून आदरणीय राजसाहेबांचा वाढदिवस। या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्याकडे आदरणीय राजसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। महाराष्ट्रभर शिवसेना आणि मनसे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसैनिक आणि मनसैनिक जो महाराष्ट्र सैनिक आहे हा एकत्रीकरणातनं विविध प्रश्नावर लढत असतो। पक्षभेद किंवा अन्य गोष्टी बाजूला ठेवून आम्ही लढतच असतो। मात्र आज महाराष्ट्रात जी भावना तयार झालेली आहे की ठाकरे ब्रँड हा नेतृत्व करण्यात असला पाहिजे आणि ठाकरे ब्रँडच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकतं। आत्ताचे जे सर्वे गेल्या 2 दिवसातले बघितले तर साहजिकच आहे अन्य पक्षांना हुडहुडी भरणार, बुडबुड्या येणार, हे कुठंतरी होऊ नये म्हणून त्यात आडवे पाय मारले जाणार, आडवे फाटे फोडले जाणार। पण आमची जी शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक असतील यांची भावना आहे की आम्ही हे ठाकरे समर्थक आहोत। आम्ही ठाकरेंच्या आदेशाने, ठाकरेंच्या नेतृत्वाने आणि ठाकरेंच्या विचाराने काम करणारे आहोत। आमच्यात मनभेद कधीच नव्हते। मतभेद असू शकतील किंवा होऊ शकतील, मात्र या पुढच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या सांगली जिल्ह्यामध्ये एकत्रीकरणासाठीच्या वाटचालीमध्ये अग्रभागी असेल। आज तोच मेसेज आम्हाला द्यायचा आहे। काही लोकांनी काही
भावाभावांच्यामध्ये वितुष्ट यावं म्हणून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र खाली जी शिवसैनिकांची असेल किंवा महाराष्ट्र सैनिकांची जी भूमिका आहे ही एकत्रीकरणाची आहे. यासाठीच या गोष्टी आहेत आणि शुभेच्छा ह्या आमच्या कायमच आहेत. NTV न्यूज मराठी सांगली.